शुभ सकाळ मित्रांनो. हा आमचा दुसरा दिवस आहे गावामध्ये. काल आम्हाला ब्लॉग करायला मिळाला नव्हता दुपारनंतर, कारण मी आणि प्रणाली बाहेर गेलेलो, काम होता म्हणून. आणि आज आहे शनिवार, काल शुक्रवार होता. आत्ता आम्ही चाललो आहोत हनुमान मंदिरमध्ये. हनुमान मंदिर नाही आहे, राम मंदिर आहे, त्यामध्ये पण हनुमान मंदिर आहे. मग या गावामध्ये राम मंदिर आहे, तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, इथला आहे रस्ता. हा, हे बळवली गाव आहे. छोटा देवीचं मंदिर आहे ना, आई गावदेवी मंदिर. आणि इथून पुढे आहे राम मंदिर. हा आहे बळवली गावातला राम मंदिर. आहे हनुमान मंदिर. जय श्रीराम. तर हा आहे राम मंदिर बळवली गावातला. आणि इथे रामनवमीला मोठा उत्सव असतो, तेव्हा तर व्हिडिओ बनवणारच आहे. रायगडची अयोध्या म्हणून ओळखलं जाणारं राम मंदिर. हॅलो. राम मंदिर मधून आलेलो आहोत. ते पाहू शकता, इथं आमचा व्लॉग चालू आहे टीव्हीवर. तिथे पण व्लॉग बघत आहेत. आता आम्ही जाणार हनुमानाच्या मंदिरामध्ये. तो गोविर्ले गावाच्या हद्दीत आहे, हायवेच्या पलीकडे आहे. मग आता गाडी घेऊन जायला लागेल. हा आहे हायवे, मुंबई गोवा हायवे. आणि आता आपण इथून खालून जाणार आहोत टनेलमधून. रस्त्याच्या त्या साईडला मंदिर आहे. आणि आलेला आहे हायवे. तर आपल्याला पुढे जायचं आहे, थोडा पुढे जाऊन लेफ्ट टर्न मारून आपण पोहोचू या मंदिरात. तो आतमध्ये जायचं आहे ना. चला, हा आहे रस्ता. आता आलेलो आहोत शंकराच्या मंदिरामध्ये. शंकराच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. मारुतीचं? हा मारुतीचं मंदिर आहे. हा मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिरात आलेलो. सर एक वेगळीच मूर्त दिसते मारुतीची. अशी कधी बघितली नव्हती ना मूर्त आपण मारुतीची. जय हनुमान. आज शनिवार आहे म्हणून आलेलो आहेत मारुतीच्या देवळामध्ये. आणि या साईडला आहे गोविर्ले गाव. या साईडला गोविर्ले गाव आहे ना, तिकडे आहे गोविर्ले गाव. चला, आता अजून एक मागे मंदिर आहे ना, मारुतीच्या मंदिराच्या मागेच दुसरं मंदिर पण आहे. हा शंकरच आहे, मारुतीचंच मंदिर आहे. हो, निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतं. इथं शांतता, फक्त हायवे आहे तिकडं. आणि हा मंदिराच्या बाजूचा परिसर पूर्ण हिरवागार दिसत इथे. तिकडे शेत दिसतात ना. इथं मळा लावलेला आहे. कसला मळा लावलेला आहे? तो वाल लावलेले आहेत. केळंबा देवीचं देवस्थान असलेलं खरोशी गाव आहे समोर. आणि या गावाच्या पुढे जिते गाव आहे. चला, आता इथून निघत आहोत. हनुमान मंदिर मधून आलेलो आहोत हायवेवरून. आता इथे गावामध्ये
शंकराचं मंदिर आहे, गावामध्येच आहे रस्त्याला. आणि इथून दिसत आहे श्रीराम मंदिर आणि हा आहे शंकराचं मंदिर. नंदी. बाळवली गावामधील हा एक प्राचीन मंदिर आहे शिवशंकराचा. आपण बघू शकता जुना बांधकाम दिसते, लाकडाचं घर बांधलेलं आहे, प्राचीन मंदिर आहे. आता आम्ही बळवलीवरून घरी आलेलो आहोत पेणला आणि आता व्लॉगचा एंड करत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय अँड गुड नाईट.